कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं थोडी विश्रांती घेतली होती. पाऊस नसल्यानं नद्यांच्या पाणी पातळीतही घट होण्यास सुरुवात झाली होती. मात्र आज सकाळपासून पावसानं पुन्हा हजेरी लावली. शहरात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसानं हजेरी लावल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत आज पुन्हा वाढ झाली. सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 9 इंचांवर पोहोचली होती. अद्यापही जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान 2 दिवसांपूर्वी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिल्याचा प्रकार समोर आला होता. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी अशा प्रकारांमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं सांगितलं. दरम्यान जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता. धरण पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस झाला. पावसामुळे राधानगरी धरणाची पाणी पातळी लक्षणीय वाढतेय. आज दिवसभरातील 8 तासांमध्ये 54 मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणातून 3100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यानं विसर्ग सुरू असूनही धरणाची पाणी पातळी वाढतेय.